हॅलो गाईज हॅलो गाईज. तर माझा आवाज म्हणून ब्लॉग मिनी बनवून राहिले आणि सकाळी सकाळी पण जॉब असते, तर 2 टाईम जॉब असते की टायमाने नाही भेटत. आणि बघा मी वेणी घालून मस्त हातात गरबडा घालून आणि काय मला खूप दिवसांनी ना मोमोज खायचं मन झालं आहे. मोमोज ते पण घरचं आणि आटाचं मोमोज, ते पण कुरकुरे आटा मोमोज. तर मला ते बनवायचे, पण त्याचं सर्व सामान जे असतं ना ते घ्यायचं टायमच नाही भेटत. आणि घराचं एवढं काम असतं ना. आज पण काय झालं की काल ना कुकर काढता राहिलं आणि कुकरचं जे ढाकण असतं ना ते उडलंच, तर ते पूर्ण गंद झालं किचन. तर म्हणाल त्या किचनला पूर्ण साफ केलं, पूर्ण भांडे घासले, पूर्ण घरचं काम केलं. त्याच्यानं टाईमच नाही राहिला. आणि सकाळी पण जॉब असते कधी कधी, तर तिकडे जायचं असतं की टाईमच नाही भेटत. पण आज मला वेळ झाली की आता गाईजबरोबर थोडं बोलायला पडणार, नाही तर ते होणार काय तर होणार काय म्हणतात त्याला माहीत नाही. तर मी ठरवलं की आज आता मी ब्लॉग टाकू की काय रिझन आहे ज्याच्यात माझ्या ब्लॉग नाही बनवून राहिले, मिनी ब्लॉग बी आणि मोठे ब्लॉग बी. तर ते रिझन आहे. आणि माझं फेसबुक अकाउंट आहे, तुम्ही सर्च करा त्याच्यावर. माझं हाच प्रोफाईल आहे जो यूट्यूबवर आहे. तर याला 1K प्लीज पूर्ण करा, 1K फॉलोअर्स प्लीज पूर्ण करा. थोडंच राहिलं आता, थोडा सपोर्ट द्या तुम्ही. यूट्यूबला तर सबस्क्राईब तुम्ही करतच नाही आहे, पण फेसबुकला तर करा आणि यूट्यूबला बी करा, स्नॅपला बी करा आणि इंस्टाला बी करा. सर्वांना सबस्क्राईब न ते करा. काहीतरी खायचं मन होत राहतं पण ते बनत नाही माझ्याचं. आणि कारण का टाईम नसतो, आणि टाईम असला की सामान नसतं की मग कंटाळा येतो घ्यायला जायचं. झपटं केलं की महाग थोडं वाटतं, आणि क्वालिटी कोणची येणार कोणची नाही, क्वांटिटी किती येणार त्यासाठी कन्फ्युजन असते, म्हणून नाही बनवून राहिलं आहे. पण आता काहीतरी बनव. तुम्ही कमेंट करा की कोणची रेसिपी कुठली बनवू, तिच्यातनं मी सजेस्ट मला जी सोपी पडेल आणि ज्याच्या लवकर बनेल आणि सोपी पडेल, मला आवडेल, मला टेस्टी लागेल तशी काही रेसिपी असेल ना, तर मी पक्क ठरवते की मी ती रेसिपी बनवेल. तर कॉलेज पण चालू होऊन नाही राहिले, कॉलेज पण बंद आहे, त्याच्याने घरनं बोर होतं पूर्ण. काय करायचं काय नाही. चला भेटूया, बाय बाय. प्लीज मला सबस्क्राईब करा, फॉलो करा फेसबुकवर, त्याच्यावर. बाय बाय. आता ना घरात थोडे ना आंबे पडले आहेत, आणि जे पूर्ण मी किचन क्लीन केलं ना ते पण ह्याच ब्लॉगमध्ये मी टाकणार की लोकांना कळणार की मी किचन पूर्ण साफ केलं आहे. आणि किचननं भांडे कुंडे सर्व घासले, आणि कैरी आणलेली. तर कैरी आणलेली मी ठरवलं की काय त्याच्यात बनवते, पण असं एवढं थकून जावं ना हे सर्व काम करून. आणि मी ना स्वतःने चॅलेंज घेतलं आहे की माझं थाय फॅट जास्ती आहे, त्याला लॉस करायचं. त्याच्यासाठी ना मी रोज एक्सरसाइज करते, ते पण मी तुम्हाला दाखवेल, आणि होते काय नाही ते पण तुम्हाला सांगेल. आणि करायसाठी खूप हेल्दी असतं. हेल्दी आपल्या शरीरासाठी काय हेल्दी आहे, आपल्या बॉडीसाठी काय हेल्दी आहे ते सर्व पण तुम्हाला सांगेल. आणि आणि कैरी आणली तर ठरलं की काय बनवेल, पण आता एवढा बोर होतो की आता मी काय करणार, चाकू घेणार, कैरी घेणार, कापणार, नसे तर खाणार. भेटूया गाईज, प्लीज सबस्क्राईब करा.